नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. आता पावसाळा अगदी जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये भाज्या फारशा मिळत नाही. म्हणूनच मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अशी ही कडवेवालाच्या डाळीची उसळ. आणि जर का तुम्ही चॅनलवर रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि हे पहा, इथे जी मी डाळ घेतली आहे ना, तीच कडवेवालाची डाळ आहे. ही तुम्हाला कुठल्याही दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल. इथे मी 1 वाटी कडवेवालाची डाळ घेतली आहे आणि स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे. परंतु जर का तुम्ही ही उसळ कुकरमध्ये शिजवणार असाल तर नाही भिजवली तरीसुद्धा चालेल. फक्त कुकरला शिजवताना याच्या 1 ते 2च शिट्ट्या काढायच्या आहेत, नाहीतर डाळ पूर्ण विरघळून जाते. त्यामुळे जर का तुम्ही भाजी कुकरला शिजवणार असाल तर याच्या 1 ते 2च शिट्ट्या काढा. उसळ करण्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे. तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत. आता यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे. आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने बारीक बारीक तुकडे करून मी घातली आहेत. आता शाळा सुरू होत आहे, त्यामुळे मुलांना डब्यामध्ये अशी भाजी तुम्ही झटपट अशी करून देऊ शकता. कांदा थोडा परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणि आता हे मसाले कांद्यामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता इथे कांद्यामध्ये मसाले छान परतल्यानंतर यामध्ये भिजवलेले कडवे वाल घालायचे आहेत आणि 1 बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडीसुद्धा करून घातल्या आहेत. आता हे वाल आणि बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये 1 सुपारी एवढा गुळाचा खडा आणि 2 कोकम घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये पुरेसे गरम पाणी घालून झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, उसळ इथे छान आता शिजली गेली आहे. त्यावर आता कोथिंबीर घालायची आहे. आता ही उसळ मी सर्व करत आहे. किती छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशी माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.